नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एल एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण काल झालेल्या जलसंपदा विभाग भरती पेपरातील काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक पहिला, जलसंपदा विभागाचे जुने नाव काय आहे? प्रश्न क्रमांक पहिला, जलसंपदा विभागाचे जुने नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 3, पाटबंधारे खाते हे जलसंपदा विभागाचे जुने नाव आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणत्या राज्याने कृष्णा व गोदावरीवरील वाद निर्माण केलेला आहे? प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणत्या राज्याने कृष्णा व गोदावरीवरील वाद निर्माण केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्याने कृष्णा व गोदावरीवरील वाद निर्माण केलेला आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2, आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 मिळालेला आहे। प्रश्न क्रमांक चौथा, उजनी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? प्रश्न क्रमांक चौथा, उजनी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2, भीमा नदीवर उजनी धरण बांधण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री खालीलपैकी कोण आहेत? प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आहेत। प्रश्न क्रमांक 6, भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत? प्रश्न क्रमांक 6, भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत? ऑप्शन क्रमांक 1, 11 हे भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण मूलभूत कर्तव्य आहेत। प्रश्न क्रमांक 7, जलसंपदा विभागास मागील किती वर्षाचा इतिहास आहे? प्रश्न क्रमांक 7, जलसंपदा विभागास मागील किती वर्षाचा इतिहास आहे? ऑप्शन क्रमांक 3, 150 वर्ष हे आपले करेक्ट ऑप्शन आहे। प्रश्न क्रमांक 8, त्र्यंबकेश्वर मंदिराची स्थापना कोणत्या कालावधीत झालेली आहे? प्रश्न क्रमांक 8, त्र्यंबकेश्वर मंदिराची स्थापना कोणत्या कालावधीत करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1, इसवी सन 1755 ते इसवी सन 1786 हे आपले करेक्ट ऑप्शन आहे। प्रश्न क्रमांक 9, लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले होते? प्रश्न क्रमांक 9, लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले होते? ऑप्शन क्रमांक 4, केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले होते। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? ऑप्शन क्रमांक 3, रणथंबोर हे व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही। प्रश्न क्रमांक 11, भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते? प्रश्न क्रमांक 11, भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 4, दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे नाव पूर्वी कुलाबा असे होते? प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे नाव पूर्वी कुलाबा असे होते? ऑप्शन क्रमांक 2, रायगड या जिल्ह्याचे नाव पूर्वी कुलाबा असे होते। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3, खोपोली हे महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 14, भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे? प्रश्न क्रमांक 14, भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3, 1951 या वर्षी भारतात हरित क्रांतीची सुरुवात झालेली आहे। प्रश्न क्रमांक 15, अलिबाग हे ठिकाण कोणत्या
फळासाठी प्रसिद्ध आहे? प्रश्न क्रमांक 15 अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 3 कलिंगड या फळासाठी अलिबाग हे ठिकाण प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 16 साहित्य अकादमी पुरस्कार प्रथम कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक 16 साहित्य अकादमी पुरस्कार प्रथम कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 1955 या वर्षी साहित्य अकादमी पुरस्कार प्रथम देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 17 शिवरायांनी तोरणागडाचे कोणते नामकरण केलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 प्रचंडगड हे शिवरायांनी तोरणा या गडाचे नामकरण केलेले होते. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे? प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 नंदूर मधुमेश्वर पक्षी अभयारण्य हे स्थळ महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे. प्रश्न क्रमांक 19 पांढरे सोने पिकवणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? प्रश्न क्रमांक 19 पांढरे सोने पिकवणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ हे जिल्हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 20 पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला काय म्हणतात? प्रश्न क्रमांक 20 पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 अण्णामलाई हे पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला म्हणतात. प्रश्न क्रमांक 21 कोणते तीर्थक्षेत्र गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे? प्रश्न क्रमांक 21 कोणते तीर्थक्षेत्र गोदावरी या नदीच्या काठावर वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 नाशिक हे शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 22 खाली दिलेल्यापैकी सर्वात दक्षिणेकडील घाट कोणता आहे? प्रश्न क्रमांक 22 खाली दिलेल्यापैकी सर्वात दक्षिणेकडील घाट कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 आंबोली घाट हे घाट सर्वात दक्षिणेकडील घाट आहे. प्रश्न क्रमांक 23 भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर असे म्हणतात? प्रश्न क्रमांक 23 भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर असे म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 जयपूर या शहराला गुलाबी शहर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 24 भारतात सर्वाधिक शेंगदाणा पिकवणारे राज्य कोणते आहे? प्रश्न क्रमांक 24 भारतातील सर्वाधिक शेंगदाणा पिकवणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 गुजरात हे राज्य भारतातील सर्वाधिक शेंगदाणा पिकवणारे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र कोणत्या शहरात स्थापन करण्यात आलेले आहे? प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र कोणत्या शहरात स्थापन करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 पुणे या शहरामध्ये महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 26 नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? प्रश्न क्रमांक 26 नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 जवाहरलाल नेहरू हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 27 धर्मशाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? प्रश्न क्रमांक 27 धर्मशाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये धर्मशाळा हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 28 भारतातील सर्वात मोठी हिमनदी खालीलपैकी कोणती आहे? प्रश्न क्रमांक 28 भारतातील सर्वात मोठी हिमनदी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 सियाचीन ही नदी भारतातील सर्वात मोठी हिमनदी आहे. प्रश्न क्रमांक 29 बंदीपूर नॅशनल पार्क कोणत्या ठिकाणी आहे? प्रश्न क्रमांक 29 बंदीपूर नॅशनल पार्क कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हैसूर कर्नाटक या ठिकाणी बंदीपूर नॅशनल पार्क आहे. प्रश्न क्रमांक 30 राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकते? प्रश्न क्रमांक 30 राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल
हे राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारिश राष्ट्रपतींना करू शकतो।